काँग्रेसला भाजप युवा मोर्चा आता प्रत्युत्तर देणार आहे। राज्यातील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपकडून आंदोलन केलं जाणार आहे। काल राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं आणि त्यालाच आज भाजप युवा मोर्चाच्या वतीनं प्रत्युत्तर दिलं जाईल। चंद्रभागा नदीच्या पूर्व किनाऱ्यावर नव्या घाटाची निर्मिती आहे। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी प्रशासनाला आदेश दिलेले होते, त्यामुळे आता 65 एकर परिसर भाविकांना राहण्याकरता विकसित करण्यात आलेला आहे। 5 लाख वारकरी या ठिकाणी राहतील अशी सुविधा आहे। यावर्षी या ठिकाणी 65 एकराला लागूनच हा घाट विकसित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला। खास करून कलेक्टर महोदयांना या ठिकाणी त्यांचं मनापासून कौतुक आहे की ही कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली आणि आपण सगळेजण पाहतोय की 65 एकरासाठी एक स्वतंत्र असा घाट आता चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी तयार झालेला आहे आणि खूप मोठा ताण जो वाळवंटावर स्नानासाठी भाविकांचा येतो तो आता ताण थोडा कमी होईल आणि भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करताना डिवाइड होतील। आषाढी यात्रेच्या काळात चंद्रभागा नदी आणि वाळवंट प्रदूषण मुक्त आणि प्लास्टिक मुक्त ठेवण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। मागील 8 दिवसांपासून शेकडो सफाई कर्मचारी या ठिकाणी वाळवंट आणि नदी स्वच्छतेकरता मेहनत घेत आहेत। मात्र या सगळ्याची खरोखरीच अंमलबजावणी होतीये का? रियालिटी चेक केलाय लोकशाही मराठी। आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि चंद्रभागा नदीमध्ये आणि वाळवंटामध्ये लाखो वारकरी शेकडो दिंड्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हे चंद्रभागेचं वाळवंट अत्यंत पवित्र मानलं जातं। या ठिकाणी आलेला भाविक हा भजन कीर्तन करतो आणि हे वाळवंट आणि चंद्रभागा नदी प्रदूषण मुक्त प्लास्टिक मुक्त करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेले आहेत। आपण याचा आता रियालिटी चेक करणार आहोत। आपण आता वाळवंटामध्ये आहोत। या ठिकाणी काही वारकरी आपल्याला दिसत आहेत। जे वारकरी या ठिकाणी पवित्र स्नान करून विठुरायाच्या दर्शनाला निघाले आहेत त्यांना विचारूया की त्यांना वाळवंट आता कसं दिसतंय। हा रियालिटी चेक आपण लोकशाहीच्या माध्यमातून करत आहोत। माऊली, कुठून आलात आणि सध्या तुम्हाला वाळवंटाची परिस्थिती कशी दिसते? आम्ही वारकरी पैठणहून पंढरपूर पर्यंत पायी चालत आलेलो आहे। पंढरपूर पैठण ते पंढरपूर जी यात्राला सुविधा मिळाली आहे, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री यांनी जी दिलेली आहे सुविधा, वारकऱ्यांसाठी मोठाले डोम, राहण्याची व्यवस्था, आणि त्यावेळेस चंद्रभागेमध्ये आल्यानंतर जे शासनाने लावलं होतं स्वच्छता प्लास्टिक मुक्त, जे समक्ष डोळ्यांनी बघायला मिळालं आणि चंद्रभागा इतकी स्वच्छ ठेवली की त्या शासनाचं आम्हाला अभिनंदन कसं करावं, कौतुक कसं करावं हे आज कळेना। देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या विकास गंगामध्ये पंढरपूर सगळ्यात मोठं क्षेत्र आहे। महाराष्ट्राचं हे कुलदैवत आहे आपल्या सगळ्या वारकऱ्यांचं। तर त्यांनी अशी एक छान कल्पना केली, नदी त्यांनी स्वच्छ केली, नदीमध्ये पाणी एकदम वाहतं पाणी आहे, त्याच्यानंतर टॉयलेटची व्यवस्था चांगली केलेली आहे, त्याच्यानंतर दर्शनाची एकदम उत्तम व्यवस्था केलेली आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।